प्रियानो, एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. क्यों तू डरता है, तेरे लिए वो लढता है. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी लढतो, हे निर्विवाद सत्य आहे. बोल. And this is an undisputable truth that God fights for us. हालेलुया. पण एक महत्वाची गोष्ट जी आहे ती आम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. And one important thing we need to understand. आम्हाला आम्ही काय गीत किंवा हे धर तुझा मोबाईल दिला. आम्ही गीत काय गातो, आम्ही गीत गातो, पण प्रियानो त्याच्यामध्ये फक्त हेच सांगितलं जातं की देव काय करणार आहे. And when we sing songs, it is only told what God will do for you. परमेश्वर काय करणार आहे. What God will do for you. मग यमक जुळलं की मग ते गाणं तयार होतं. And if it rhymes, the song is prepared. पण त्याची दुसरी जी बाजू आहे, But the second side, ती आम्ही कधी त्या गीतातून गीतकार कधी मांडत नाही. म्हणजे हल्लीचे मी गीत भरपूर ऐकतो आणि त्यामध्ये तेच आहे की देव काय करतो हे सांगितले जातं. And in many songs nowadays, it's only told what God does. पण त्याची दुसरी जी बाजू आहे की आम्हाला काय करायचं ते त्याचा उल्लेखच नव्हता. The second side, what we have to do, God does not mention it there. मग देवाचे जे भक्तगण दास दासी त्यांना जे सामान्य त्यांना वाटतं की अरे देव करते, मग आता आपण जरा निवांत बसूया. And all the saints and the devotees, they think that God will do and we have to just आम्हाला काय करायचं आहे. What do we have to do? जर तो लढतोय, If he is fighting for us, तर त्याला लढू द्यात. let him fight. आपण बसूयात. Let us sit idle. हालेलुया. विजय देव देतो. God will give us victory. पण तुम्हाला विजय पाहिजे असेल, If you want तर victory, देव तुम्हाला कृती करायला पण सांगतो. God also tells you to act. हालेलुया. Hallelujah. आणि मग प्रियानो ते जे महत्वाचं काम आहे ते आम्हाला करणं फार गरजेचं And आहे. this important work, we need to do it. गाण्याला एनर्जी आहे, गाणं ऐकलं की मस्त स्फूर्ती येते की हा प्रभू आमच्यासाठी लढतो, प्रभू आमच्यासाठी लढतो. पण कोणासाठी प्रभू लढतो हे आम्हाला समजलं पाहिजे. We become enthusiastic while singing the song, but we need to understand for whom God fights. देव माझ्यासाठी का लढेल. Why will God fight for me? प्रश्न मला विचारायचा स्वतःला. I need to ask this question to myself. माझ्यासाठी का देव लढेल. Why will God fight for मी me? काय केलं देवासाठी. What have I done for God? मी काय आत्मिक जीवन जगतो. Do I live a spiritual मी रोज life? सकाळी उठून त्याची उपासना Do I करतो. worship Him after waking up in the मी त्याच्या morning? वचनाकडे लक्ष देतो. Do I pay attention to His मी word? त्याच्या आज्ञा पालन करतो. Do I obey His commandments? मी देवाला जे आवडतं त्या गोष्टी करतो. Do I do the things that हा God प्रश्न likes? स्वतःला विचारा Ask this question to आणि yourself मग ते गाणं म्हणा. and then sing the song. देव माझ्यावर लढतो, मग मी कशाला घाबरणार आहे. And God fights for me, then I will not fear. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, आम्ही कुठं आहोत हे फार महत्वाचं आहे. Beloved, it is important where we stand. आमची अवस्था काय आहे ते आम्ही समजून घेणं, त्याचं आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं We आहे. need to introspect our situation. आणि आम्ही आत्मपरीक्षण कधी करत नाही. We never introspect. दैनंदिन जीवनामध्ये आम्ही आमचं आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. रोज करणं फार गरजेचं It is आहे. important to introspect every day for yourself. कारण दिवसभरात आम्ही काय काय करतो कळत न कळत आम्हाला काही लक्षात येत नाही. Every day in our daily life, whatever we do not आणि म्हणून understand. आम्ही पाहतो की आम्ही ते आणि कुठला तरी एक वेळ निवडून शेवटच्या दिवसाचा शेवटची घटका की त्यामध्ये आम्ही आमचं आत्मपरीक्षण करावं. And during the day, in the end of the day, we sit and introspect. मी आज काय काय केलं, What did I do? कुठं कुठं गेलो, Where did I go? माझी ड्युटी करताना मी कशा रीतीने वागलो, While doing my job, how did माझं I वागणं act? कसं How was होतं, my behavior? माझ्या शेजाऱ्याबरोबर, माझ्या सहकार्याबरोबर, माझ्या अधिकाऱ्याबरोबर माझं वागणं काय होतं. How was my behavior with my colleague and everybody else, my आणि त्या neighbors? सर्व गोष्टीचं आत्मपरीक्षण आम्हाला करणं फार गरजेचं It is आहे. important, we need to introspect. कारण आम्ही एका मिशनवर आहोत Because we are on a mission. आणि एक आमच्या समोर एक देवाने ध्येय ठेवलेलं आहे. And there is a goal that God has put in front आणि of सर्व us. गोष्टी आम्ही आमची नोकरी करतो, आम्ही आमचा व्यवसाय करतो आणि गृहिणी आपलं आपल्या घराचं काम करत असतात आणि कुटुंबाचं. पण हे सर्व करत असताना मी विसरता कामा नये की मी कशासाठी देवानं वेगळं केलेलं आहे. And while doing our respective jobs, we forget why God has prepared me for. आमचं ध्येय काय आहे, What is my goal? मला करायचं काय आहे. What do I have to do? देव करेल, देव लढेल, ठीक आहे देव लढेल. And yes, God will fight for पण us. तो लढत असताना आम्हाला काहीतरी सांगतो की तुला हे करायचंय, मग मी तुझ्याबरोबर लढणार आहे. But while God fights for us, we have to do something. मग मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आणि मोशेला देवानं युद्ध आणि आम्हाला एक लोक इस्रायल लोकांच्या विरोधात लढायला आले. And when the Amalekites came against Israel, आणि देवानं त्यांना विजय दिला इस्रायल लोकांना. and God gave the Israelites आणि victory, तिथं देवाचं वेदीला नाव देण्यात आलं यहोवा निसी, म्हणजे परमेश्वर आमचा ध्वज आहे. it was a name given Jehovah Nissi, that God is my banner. पण देवानं त्या ठिकाणी विजय दिला. God gave them victory, पण विजय देत असताना but while giving the victory, एक महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी मोशेला सांगितली करायला.
God told Moses to do an important thing. ती अवघड होती, It was difficult, पण करायला पाहिजे. but it has to be done. युद्ध आणि रणांगणावर युद्ध सैनिक युद्ध करत आहेत, While the soldiers are fighting on the battle array, पण मोशे जे करत होता but what Moses was doing, ते जरा अवघड होतं that प्रिया. was difficult. पूर्वीची लढाई तलवारीची असायची, समोरासमोर असायची, And the previously battles used to be done with swords. आणि प्रिया त्याचप्रमाणे आत्मिक एक युद्ध असतं And spiritually there is a spiritual जे warfare आम्हाला आणि त्यामध्ये उतरणं गरजेचं we आहे. need to enter into. आणि मोशेला त्या ठिकाणी आपले हात उंच करायला सांगितले, And God told Moses to lift up his hands. आणि संध्याकाळपर्यंत त्याने आपले हात उंच ठेवले. And he lifted up his hands until evening. आणि मग देवानं त्या ठिकाणी इस्रायल लोकांना विजय दिलेला आहे. God gave the Israelites victory. हालेलुया. Hallelujah. पण हात उंच ठेवणं किती अवघड काम आहे. Lifting up your hands and keeping it there is so difficult. आता मी गीत काय गायलं, देव युद्ध करतो आमच्या बाजूने. And we sang that God fights तू for क्यों us. डरताय? Why do you fear? झोप तू निवांत, You sleep. मस्त पांघरून घे. Sleep peacefully. बाहेर पाऊस पडतोय. It's raining outside. विवाहित असेल तर बायकोला भजी करायला सांगा. If you're married, tell the wife to fry विवाहित असेल fritters. तर आईला सांगा. Otherwise tell your mother. आणि झोपा निवांत. And sleep. युद्ध करायला देव आहे. And God is there to हो, fight for कधी us. कधी आम्ही पाहतो गाण्याचे अर्थ फार वेगळे काढतात. And many a times the meaning of the songs are taken out of आणि मी context. आता भरपूर अशीच गाणी ऐकतो, जेव्हा मी ऐकतो गाणी, And whenever I listen to songs, there are many songs like this. दुसरी बाजू मांडत नाही, They do not state the second side. आणि आपलं लक्ष दुसऱ्या बाजूकडे असतं. And our attention should be on the second देव side. त्याचं काम करायला कधी विसरत नाही. God never forgets to do his आम्ही job. देवासाठी काय करायचं ते मात्र आम्ही जाणीवपूर्वक विसरतो. And we intentionally forget what we have to do for God. आज काय झालं, रात्री कामावरून उशिरा आलो त्यामुळे सकाळी उठता आलं नाही. I came home late from work and that's why I did दुसऱ्या not दिवशी wake पण up. उठलो नाही कारण खूपच थकलो होतो. Next day I did not wake up because I was तिसऱ्या tired. दिवशी पण उठलो नाही कारण रात्री काय केलं समजत नाही, झोपच आली नाही. And next day also I could not wake up because I could not त्यामुळे sleep. सगळे उठायला उशीर झाला. So it was it was late for आमच्याकडे me to wake सबबी up. फार असतात, कारण फार असतात, We have many excuses. आणि परत असं म्हणायचं देव दयाळू आहे, हो देव करतो. And again we say God will do it. हालेलुया. एवढं बोललं की संपला विषय. And it's enough if we say that much. हालेलुया. Hallelujah. पण ह्याला काय अर्थ आहे का? But does this have any meaning? आहे का अर्थ? जर देव तुमच्या बाजूने लढत असेल तर तुमचं काम काय आहे? If God is fighting for you, what is your निरंतर job? प्रार्थना करा, Pray to God. निरंतर स्तवन करा. Pray unceasingly. प्रभूने जे आम्हाला आज्ञा दिली त्या आज्ञेचं पालन करा. Obey the commandments that God has given प्रभूला काय us. पसंत आहे ते पारखून घ्या. Understand what God likes. आळस झटकून द्या. Take off your आणि laziness. ज्यानं तुम्हाला सैन्यात घेतले त्याला तर संतुष्ट द्या, त्याला संतुष्ट करा. And whoever has called you and please him. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, त्या यहोशुवाच्या आपल्या युद्धाच्या प्रसंगाकडे आपण नंतर येऊयात. तिमोथेच्या पत्राकडे जरा या. दुसरं पत्र त्याच्यातलाच विषय चाललाय, संयमाचा, भित्रेपणाचा नव्हे तर संयमाचा आत्मा. दुसऱ्या अध्यायाकडे आपण जाऊयात. दुसऱ्या अध्यायाच्या काही पहिली 2-3 वचनं आपण वाचूयात. 4 वचनं वाचा. माझ्या मुला ख्रिस्त येशूच्या ठाई असलेली जी कृपा तिच्यात बलवान होत जा. ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षांसमोर मजपासून ऐकल्या त्या इतरांना शिकविण्यास योग्य अशा विश्वासू मनुष्या सोपून दे. तू ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई आहेस म्हणून मजबरोबर दुःख सोस. काय लिहिले त्या ठिकाणं? मजबरोबर काय सोस? दुःख सोस. हालेलुया. पुढे वाचा. लढाई करणारा इसम संसाराच्या कार्यात गुंतत नाही. ज्याने आपल्याला सैन्यात घेतले त्याला संतोष व्हावे हा त्याचा हेतू असतो. आमेन. हा त्याचा हेतू असतो. It says in 2 Timothy 2 and 1 onwards, you therefore my son be strong in the grace that is in Christ Jesus, and the things that you have heard from me among many witnesses commit these to faithful men who will be able to teach others also. You therefore must endure hardship as a good soldier of Jesus Christ.
No one engaged in warfare entangles himself with the affairs of this life, that he may please him who enlisted him as a soldier. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतंय. Here the word of God tells us. पहिल्याच वचनामध्ये देवाचा दास तिमोथेला म्हणत आहे. And in the first word, the servant of God is saying to Timothy, माझ्या मुला, my son, ख्रिस्त येशूच्या ठाई असलेली जी कृपा तिच्यात बलवान होत जा. be strong in the grace that is in Christ Jesus. या ठिकाणी पहिलंच काल त्याला पुढे सांगायचं होतं की तू सैनिक आहेस. And he wanted to tell further that you are a soldier. आणि ज्यानं तुला सैन्यात घेतले त्याला संतुष्ट करणं हा तुझा हेतू असावा. And it should be your goal to please him who enlisted you as a soldier. सैनिक हा कसा पाहिजे? बलवान पाहिजे. The soldier should be strong. तो लेचापेचा असता कामा नये. He should not be flimsy. वाऱ्याच्या हेलकावाने पळणारा जर सैनिक असेल तर काय उपयोग आहे का हो त्याचा? It is of no use if the soldier is weak. आणि मग पहिलंच त्या वचनामध्ये देवाचा दास त्याला सांगत आहे. First verse, the servant of God is saying, तू जर सैनिक असणार आहेस तर तुला बलवान होणं गरजेचं आहे. if you are going to be a soldier, you need to be strong. आणि बलवान जर व्हायचं असेल तर उगाच झोपा काढून बलवान होत नाही. If you want to be strong, you cannot become strong by just sleeping. उगाच काहीतरी आबरचबर खाऊन शरीराला आम्हाला आणि शक्ती मिळवता येत नाही. We cannot receive strength by eating junk. आणि प्रियानो बायबल आम्हाला सांगतो जर शरीराची गरज बलवान होण्यास पाहिजे तर शरीराची गरज आहे पौष्टिक तत्वयुक्त पौष्टिक अन्न तुम्ही खा. If the need of the body is to be strong, you need to eat nutritious food. आणि आत्मिक दृष्ट्या जर तुला बलवान व्हायचं असेल, if you want to be strengthened spiritually, तर देवाचं वचन जसं आहे तसं स्वीकार. accept the word of God as it is. ते केल्याने काय होणार आहे? What will happen if you do so? देवावरचा तुझा विश्वास वाढणार आहे. Your faith on God will increase. देवाची कृपा तुझ्यावर असणार आहे. The grace of God will be upon म्हणून you. पौलाला देवाचा दास येशू म्हणतो की माझी कृपा तुझ्यासाठी पुरेशी आहे. So God says that my grace is sufficient for you. तू काय काळजी करू नको. You do not worry. जे काय पोटात दुखत असेल, जे काय तुला त्रास होत असेल, हो दे, काय फरक पडत नाही. Whatever is troubling you, let it trouble you. पण माझी कृपा तुझ्या बरोबर आहे. But my grace is sufficient for you. आणि या ठिकाणी तोच दास आपल्या मुलाला सांगते, आत्मिक मुलाला, The same servant is telling his spiritual son, माझ्या मुला येशू ख्रिस्ताच्या ठाई असलेली जी कृपा तिच्यात बलवान हो. my son, be strong in the grace that is in Christ Jesus. आणि बलवान व्हायचं असेल तर तुम्हाला ती कृती करणं गरजेचं And to आहे. be strong, you have to act accordingly. तुम्हाला एक्सरसाइज करणं गरजेचं You आहे. need to exercise. तुम्हाला आत्मिक कसरत करणं गरजेचं You आहे. need to exercise spiritually. कारण कसरतीशिवाय शक्ती नाही. Because without exercise, there is no strength. कसरतीशिवाय आम्हाला पाहतो आम्ही बलसंपन्न आम्ही होऊ शकत नाही. Without exercise, we cannot be strengthened. म्हणून देवाचा दास म्हणतो की मी अशी प्रार्थना करतो की त्याच्या ऐश्वर्ययुक्त आणि त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही अंतर्यामी बलसंपन्न व्हावं. And the servant of God says that according to the riches of his glory, your inner man be strengthened. ऐश्वर्ययुक्त संपत्तीनुसार असं काहीतरी वचन आहे, पण पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही अंतर्यामी बलसंपन्न व्हावं. Through the Holy Spirit, you be strengthened. ते दान देवाने तुम्हाला द्यावं. The gift that God should give you, ते दान आम्ही देवाला मागणं गरजेचं you आहे. need to ask that gift to ज्यानं God, मला आम्ही अंतर्यामी बलसंपन्न होणार so आहे. that our inner man will be आणि strengthened. मग प्रियानो आम्हाला आणि कृपेमध्ये बलवान व्हायचं असेल If you want to be strengthened in grace, तर आम्हाला आत्मिक कसरत करणं गरजेचं आहे. we need to exercise spiritually. कारण आत्मिक कसरतीला दोन्ही गोष्टीची भाग आहे, आत्ताची आणि पुढची सुद्धा आहे. भाग म्हणजे खात्री. And there is an assurance of the spiritual exercise. आत्ता पण त्याला खात्री आहे, पुढची पण खात्री And it आहे. has assurance now and also in the future. म्हणजे आम्ही देहामध्ये जगत असताना 60, 70, 80 वर्ष जे काही आमचं आयुष्य आहे आमच्या बरोबर देव असणार आहे. And whatever our physical carnal life is, God is going to be with आमच्या us. जगातला प्रवास संपून जेव्हा मी जाऊ प्रभूमध्ये प्रभूच्या सानिध्यामध्ये आम्ही अनंत का असणार Once we आहे. end our journey on this earth, later also God is going to be with शारीरिक us. कसरतीला एकाच गोष्टीची भाग आहे, And there is only one assurance for physical पण ती exercise, सुद्धा खात्रीशीर नाही. but it also does not have assurance. हालेलुया. Hallelujah. तिला सुद्धा खात्री नाही, पण आत्मिक कसरतीला 100% खात्री But आहे. for spiritual exercise, there is 100% दोन्ही assurance. गोष्टीची खात्री आहे. All the two things has of assurance. हालेलुया. Hallelujah. परवा एका डॉक्टरांचा इंटरव्ह्यू मी पाहत होतो Day before yesterday, I was watching an interview of a doctor. आणि त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या मुलीने त्यांना विचारलं की कोणाचं हृदय भक्कम असतं. An interviewer asked whose heart is strong. म्हणजे शारीरिक दृष्ट्या भक्कम चांगलं आणि चांगलं ते काय म्हणतात आपण त्याच्या लय पकडणार त्याचं जे काय आपण ECG काढतो बरोबर ते ग्राफ असतो की नाही तो लय ते तशी बरोबर म्हणजे चांगलं आणि चांगलं शक्ती असलेलं हृदय कोणाचं असतं. And she asked whose heart is healthiest. पण डॉक्टरांनी त्यांना तिलाच प्रश्न केला And doctor asked the interviewer, की तुम्हाला जो वाटत असेल की असं वेट लिफ्टिंग करणारा जिम मध्ये जाणारा आणि त्याचं हृदय फार बलवान असेल किंवा चांगला असेल भक्कम असेल. and the doctor asked her that if you think the one who goes to the
the gym and weightlifts, he has a great heart. पण ते म्हटले की तसं होत नाही. But he said that cannot happen. जिम मध्ये जाणारा शरीराने चांगला बलदंड दिसणारा माणसाचं हृदय भक्कम असेलच असं नाही. And a bulky man, it is not necessary that a bulky man should have his heart healthy. हालेलुया. म्हणजे एवढं तुम्ही व्यायाम करता, जिम मध्ये जाता, चांगलं आरशात असं बघत असता. And if you go to the gym and you work out and you become healthy, पण मेडिकल सायन्स सांगतं, medical says, तुम्ही किती बलसंपन्न आहात, तुम्ही किती मसल्स तुमच्या असू द्यात, no matter how strong and how many muscles you have, याचा अर्थ तुमचं हृदय भक्कम आहे असं होऊ शकत नाही. it does not mean your heart is healthy as आणि well. आता मी पाहतो बऱ्याच वेळा जिम मध्ये मुलं हार्ट अटॅक येऊन आणि त्यांचा आयुष्याचा प्रवास And we संपतोय. learn that many youngsters die in the gym while तरुण working तरुण out, मुलांचा संपतोय. and they have the heart attack. आणि आम्ही पाहतो मग ते म्हटले की कुणाचं हृदय भक्कम असतं, Then whose heart can be healthy? की जे शरीराला लवचिक ठेवतात, The ones who keep their bodies flexible, शरीराला नेहमी हालचाल देतात. the ones that keep their मग bodies तुम्ही moving. चालत असाल, May you be walking there, तुम्ही निदान त्या ऍक्टिव्ह ज्या ऍक्टिव्हिटी असतात ना आपण आपलं शाळेमध्ये करतो त्या कसरती, and the exercise that we used to do in schools, ज्याच्यामुळे तुमच्या शरीराला एक लवचिकपणा प्राप्त so होतो, that your body becomes flexible, त्या व्यक्तीचं हृदय भक्कम असू शकतं. and that person's heart can be पण तो healthy. चांगला मसल्स असलेला जो पैलवान किंवा जिमचा तो त्याला काय म्हणतात, त्या बिल्डरला काय म्हणतात, बॉडी बिल्डर, त्याचं हृदय भक्कमच असेल असं काही सांगता येत नाही. It is not important that the one who works out and is a bodybuilder, his heart can be healthy. चालणारे लोक, धावणारे लोक, नेहमी शरीराला असं ऍक्टिव्ह ठेवणारे लोक असतात ना, त्यांचं हृदय भक्कम And the ones who keep themselves active, their heart is healthy. आणि आत्मिक दृष्ट्या जर आम्ही पाहिलं, And if spiritually we see, तर देव सुद्धा आम्हाला म्हणतो चालायचं आहे. God also tells us you have to walk. हालेलुया. Hallelujah. तरुण थकतात, भागतात, भजवानीतले ठेचा खातात आणि बायबल आम्हाला सांगतं तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, ते चालतील तरी थकणार नाहीत, गरुडाप्रमाणे पंख धारण करून ते उंच. And the Bible says that the young walk and become tired and weary, but the ones who wait on the Lord shall renew their strength. चांगला चालणारा मनुष्याचं हृदय एकदम सक्षम असतं. The man that walks, his heart is very healthy. पंपिंग त्याचं चांगलं, हार्टचं पंपिंग चांगलं होत असतं. And the heart pumping, the blood pumping becomes धावणारा good. मनुष्य त्याचं चांगला हार्ट चांगला असतं. And the one who runs also has a good heart पण health. जिम करणाऱ्याची खात्री देता येत नाही. But the ones who work out of the gym have no assurance. हालेलुया. जिमचे 1-2 तास झालं की घरी आल्या तो झोपलेला असतो. After 1-2 hours in the gym, that person comes home and sleeps. जिम मस्त प्रोटीन पावडर घ्यायची, Only have the protein powder झोपायचं and sleeping. हालेलुया. माझ्या एक ओळखीचं माझाच हे आहे, त्याला आता मध्ये 2 दिवसापूर्वी काहीतरी शारीरिक व्याधी झाला. चांगला बिल्डर आहे, ट्रेनर आहे. And I know someone, he's a trainer and he had some physical injury. आणि मग त्याला सांगितलं डॉक्टरने तुझं युरिक ऍसिड वाढलेलं आहे. And doctor told him your uric acid has increased. त्याचं काहीतरी हात काय अंगठा वगैरे खूप दुखायचं. त्याला वाटलं की काहीतरी जिम करताना काय फ्रॅक्चर वगैरे झालं की And his fingers used to hurt and he thought it might have happened in the gym. मग तो गेला डॉक्टरना, ते एक्सरे वगैरे काय काढू का त्यांना विचारायला. ते म्हटले की नाही तसं नसतं ते. He went to the doctor for some x-rays and stuff. म्हणून डॉक्टरांकडे कायम जायचं असतं, मनाचे उपचार करायचे नाही. You need to go to the doctor. त्याच्या दुखण्यावरनं सांगितलं की ते फ्रॅक्चर वगैरे काय नाही, तुझं ब्लड टेस्ट कर, तुझं युरिक ऍसिड वाढलेलं They असतं. said it's not a fracture. Do a blood test. Your आणि uric ते acid has बघितलं increased. त्यामध्ये युरिक ऍसिड वाढलं. मग काय कशा झालं, इन्व्हेस्टिगेशन चालू झालं, कशामुळे युरिक ऍसिड वाढलं. And once they found out, they started investigating why it was increased. तुझी प्रोटीन पावडर देतात जिमचे ट्रेनर, ते प्रोटीन पावडरचं प्रमाण जास्त झालं. And the amount of protein powder was more. चिकन खाण्याचं प्रमाण जास्त झालं. And the amount of eating meat became म्हणजे more. जे मला पोषण आहे, प्रोटीन देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्याचं प्रमाण जरी जास्त झालं तरी तुमचं शरीर ते ऍक्सेप्ट करत नाही. ते कुठून तरी बाहेर येतं आणि त्याचे दुष्परिणाम होतात. Even if the amount of eating protein increases, your body does not support it. मग आत्मिक जीवनामध्ये आम्हाला संयमाच्या गोष्टी मी तुम्हाला शिकवत आहे. And in spiritual life, I'm teaching the things of self-control. कुठं संयम पाहिजे. Where do you want self-control? तुमच्या बोलण्यात संयम In पाहिजे, your talking, तुमच्या खाण्यामध्ये संयम in पाहिजे, your eating, तुमच्या ऍक्टिव्हिटीज, तुमच्या एक्सरसाइज मध्ये संयम in पाहिजे. your exercises. उगाच व्यायाम केलं म्हणून चांगली तब्येत होती म्हणून उगाच व्यायाम दिवसभर करत बसला तर काय उपयोग आहे का? Only because you become healthy, it doesn't make a point that you work out रोज every चाललं day. की भरपूर चांगलं व्यायाम होतो, मग रोज चालायचं आणि ते शरीराला थकवा द्यायचा काय उपयोग आहे का? Is it of use if you continuously walk and प्रमाणापेक्षा tie your जास्त body? तुम्ही वाचन केलं तर तुमच्या डोळ्याला ताण येतो, डोळ्याचे दुष्परिणाम होतात. If you read beyond limit, it will strain
in your eyes. प्रमाणापेक्षा जास्त तुम्ही व्यायाम केला तर तुमच्या स्नायूंवर त्याचा दुष्परिणाम होतो ते आणि निकामी होण्याची शक्यता असते. And if you work out more than needed, your body does not support it. प्रोटीन अमुक पदार्थांमध्ये मिळतं म्हणून तेच खात बसलं तर त्याचे दुष्परिणाम होतात. And if you keep on eating protein, that has disadvantages. म्हणून प्रियानो संयम आमचा असणं गरजेचं We आहे. need to have self control. आम्हाला काय करायला पाहिजे? आम्हाला आत्मिक कसरत करायची आहे. We have to do a spiritual exercise. म्हणून आम्ही प्रियानो आम्हाला आत्मिक कसरत केल्याशिवाय आम्ही त्या देवाच्या त्या कृपेमध्ये आम्ही बलवान होऊ शकत नाही. Unless we do spiritual exercise, we cannot strengthen. बलवान का व्हायचंय? Why do we have to become strong? कशासाठी बलवान व्हायचंय? Why do we have to be एक फार strengthened? मोठे हास्य कवी हिंदीतले आहेत. And there is a very ते आता comedy poet. जिवंत आहेत का माहित नाही पण एकदम चांगले हास्य कवी उर्दू हास्य कवी होते ते. And he was an Urdu comedy poet. मग त्यांचा सुद्धा इंटरव्ह्यू चालू असताना त्यांनी इंटरव्ह्यू घेणाऱ्या मुलाखत घेणाऱ्याने विचारलं की तुम्ही आणि व्यायाम करत नाही असं मला समजलं. And the interviewer asked, I understand you do not work out. काय लोकांची काय लोकांची काय तत्व असतात. And there are many people who have different kinds of भारतातले philosophies. प्रसिद्ध हास्य कवी उर्दू कवी And the famous poet. आणि मग ते म्हटले नाही मी निवांत झोपतो म्हटले. And he said, I do not work out, I काय sleep करायचं peacefully. व्यायाम करून? And what is the use? म्हणजे घोडा एवढा पळतो I run like a horse 15 वर्ष जगतो and lives for 15 years. आणि आज जर सुस्त पडून राहतो And if I sleep peacefully, 100 वर्ष जगतो. and lives 100 years. मग मी सुस्त पडून राहतो. So then I sleep. हालेलुया. पण तुम्ही सुस्त पडून राहिला तर 100 वर्ष जगेल्याची खात्री कोण? खात्री देणारा तो आहे. हालेलुया. But there is no assurance that you will live 100 years if you do not do anything. पण प्रियानो प्राण्याची शरीरयष्टी वेगळी मानवाची वेगळी. But the bodily characteristics of all animals is प्राण्यामध्ये different. परत त्यांची प्रकृती वेगळी. And their bodily fit is different. घोड्याची सिस्टम वेगळी. And the system of horse is different. अजगराची वेगळी. Different for a snake. नागाची वेगळी. Different for another cobra. इतर दूध देणाऱ्या जनावरांची वेगळी. And the one who milks, they have different. प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. Everything is different. मानवाचं वेगळं आहे. Different for human beings. मग अजगर स्वस्थ पडून 100 वर्ष जगत असेल म्हणून देव तुम्हाला असं म्हणतो का तुम्ही स्वस्थ पडून आम्ही तुम्हाला 100 वर्ष जीवन देणार आयुष्य If देणार. for 100 years, if sleeping peacefully, will God say the same to you? ते सुप्रसिद्ध गायक तो मायकल जॅक्सन त्यांनी तर एकदम अशी पेटी करून घेतली की तिथं ऑक्सिजन वेगळ्या प्रकारचा ऑक्सिजन कुठल्या प्रकारचा त्याच्यामध्ये भेळ मिसळणे अशा ऑक्सिजनच्या पेटीमध्ये तो झोपत होता. And Michael Jackson had prepared some box that has very pure oxygen, and he used to sleep in it. माणसाने मेल्यावर पेटी टाकतो तो जास्त जगण्यासाठी पेटी झोपत होता. And people are put into the coffin after they are died, after they are dead, but he आणि used to बिचारा sleep तो there. 50 वर्ष सुद्धा जगला नाही. 50 सुद्धा क्रॉस केली He नाही. did not even live for 50 years. पण प्रियानो महत्त्वाचं काय So आहे? what is important, beloved? तुम्हाला आयुष्य हे चांगलं जगायचं आहे. You want to live your life जे nice. काय असं 60, 70, 80 वर्ष आम्हाला माहित पण देवाच्या हातामध्ये आहे. We do not know 60, 70, or 80 years. It is in God's मग hands. आम्ही पाहतो की जगाच्या प्रत्येकाची तत्व वेगवेगळी असतात. And everybody has a different philosophy in the ते world. हास्य किंवा मी झोपून राहतो कारण आजगर झोपून राहतो तो 100 वर्ष जगतो. The poet says, I sleep because the snake sleeps and he lives for 100 घोडा years. भरपूर पळतो पण तो 15 वर्ष जगतो. But horse runs and he only lives for 15 years. पण तुम्ही देवाची हस्तकृती आहात. But you are the handiwork of God. तुम्हाला भरपूर जगायचं आहे. You want to live a lot. इथं पण भरपूर जगायचं आहे. To live a lot on the आणि earth. तिथं तर आनंद का जगायचा आहे. And in heaven it's मग eternal. त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. For that you need to do तुम्हाला something. बलसंपन्न व्हायला पाहिजे. You need to be strong. तुम्हाला आत्मिक कसरत करणे गरजेचे You आहे. need to exercise मग त्या spiritually. आत्मिक कसरतीसाठी जागृत असणं फार महत्वाचं आहे. आमेन You need म्हणूया. to be vigilant to do spiritual exercise. आणि प्रियानो आत्मिक जीवनातला हा एक महत्वाचा भाग आहे आत्मिक कसरत करणं. And the important part of spiritual life is to the spiritual exercise. म्हणून आम्ही मगाचे गीत ते तुम्हाला सांगितलं की देव लढणारे मग आम्हाला काय स्वस्त बसायला सांगितलं का? And the song- नाही तुम्ही सैनिक आहात. The song says that God will fight for you, but you देव also have to तुम्हालाच fight. हाताशी धरून विजय तुम्हाला देणार You आहे. are a soldier, God will give victory through you. हालेलुया. Hallelujah. तुम्हालाच उपयोगात आणणार आहे He तो. will use you. विजय तोच देणार आहे. He will give the victory. त्याच्याशिवाय विजय कुणाला मिळू शकत नाही. Apart from that, nobody will पण तो receive तुम्हाला victory. सांगणार आहे तुला ते करायचं आहे. But He will tell you to do it. कसं होत नाही ते मी बघतो. If it does not happen, I will तू take care. पुढं चल. But you move forward. मी तुला विजय देतो. I will give you मग victory. चालायचे आम्हालाच. So we have to walk. सामोरं जायचंय आम्हाला. We have to confront. मग आम्हाला ते जर सामोरं जायचंय देव म्हणणार आहे म्हणतोय. If God is telling that we have to तर confront, आम्हाला येशूच्या कृपेत बलवान होणं गरजेचं अगत्याचं आहे. आमेन. then it is necessary that we strengthen in His हालेलुया. grace. Hallelujah. आणि मुलं पुढे देवाचा दास काय म्हणतो वाचा दुसरं वचन.
ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षांसमोर मजपासून ऐकल्या त्या इतरांना शिकवण्यास योग्य अशा विश्वासू मनुष्यास सोपवून दे. ती एक जबाबदारी सेवेतली. पुढे वाचा. तू ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई आहेस म्हणून मजबरभर दुःख सोस. ख्रिस्त येशूचा काय असतो? चांगला शिपाई. म्हणून काय म्हणतो पौल? काय म्हणतो? मजबरोबर काय कर? सुख उपभोग, दुःख सोस. And it says that you therefore must endure hardship as a good soldier of Jesus Christ. तू ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई आहेस. त्याला सांगतोय की तू चांगला आहेस. He's saying that you are a good soldier of Jesus Christ. आणि म्हणून तू दुःख सोस. माझ्याबरोबर दुःख सोस. And therefore you with me endure hardship. आणि मंडळीला सुद्धा आता देवाचं वचन हेच सांगत आहे. And the church also the word of God is saying the आम्हाला same. बहुत संकटामधून सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करायचा आहे. That with many trials and tribulations we have to enter the eternal life. हालेलुया. म्हणून आम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत बलवान व्हायचं आहे. We need to be strengthened in the grace of Christ. दुःख सोस म्हणजे सहन कर. Endure hardship, that is suffer the hardship. सहन करणं आहे. Long suffering. विरोध करायला सांगितला नाही. They have not told us to oppose. तो असा झाला ते मी असं करणार आहे. If he does that, I will do this. कोणी आपल्याला आरे केलं की आपण काय करायचं? बघा पूर्ण रक्तात भिनलंय ते, है की नाही? असं करतो का कॉलेजमध्ये? नाही ना. कोणी जर म्हटलं ना अरे त्याला म्हणजे थांब मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो, बापरे तू शांत राहा, असं नको एकदम चिड. काय अरे म्हटलं की कार्य नाही म्हणायचं. काय म्हणायचं? चिडू नको, शांत बस, जरा प्रार्थना करतो. आमेन. आम्ही काय करतो? आमचा स्वभाव, मनुष्य स्वभाव, अरे म्हटलं की कार्य. एकदा मी एका ठिकाणी गेलो होतो. Once I went to a place. आणि तो त्यांचा मुलगा शाळेतून आला, जरा रडत आला. And the kid came from school, he was crying. आता आपली ख्रिश्चन फॅमिली नाही बघा, And it is not a Christian family. आणि मग विचारलं काय रे तू, काय झालं? And they asked, why are you crying? ते बस मधून उतरता त्याने मला लाथ मारली. And while getting down from the bus, somebody kicked me. अरे मग तू असा रडत का आलास बायकासारखा? Then he said, why do you come crying like a woman? थांबायचं, त्याला 2 लाथा घालून यायचं. And you have to stay and kick him twice. परत असं रडत येऊ नको. Do not come crying again. बापरे. बंडखोरीचं शिक्षण घरातून दिलं जातं. हालेलुया. And the study of rebellion is given at home. तिथं जर विश्वासणारे आई वडील असते तर काय म्हटले असते? If it was a believer's family, what would they say? ठीक आहे, लाथ मारली, चुकून लागली असेल. It's okay if he kicks, it must be by ठीक, mistake. आपण संध्याकाळी त्यासाठी प्रार्थना करू, उद्या तो तुला त्रास देणार नाही. We'll pray for him in the night and he will not trouble you. हालेलुया. Hallelujah. कारण का? The reason being, युद्ध करणारा देव आहे. the God fights our मग battles. तुम्हाला काय करायचंय? What do you have to do? दिलेल्या आज्ञेप्रमाणे वागणं आहे. You have to obey the commandments. हालेलुया. Hallelujah. आणि म्हणून तो दुःख सोस म्हणतो. It says endure hardship. लढाई करणारा इसम संसाराच्या कार्यात गुंतत नाही. No one engaged in warfare entangles himself with the affairs of this life. जर माझं तारण झालेलं आहे, I have been saved, जर मी विश्वासार्ह आहे, if I'm a believer, याचा अर्थ मी आता युद्ध भूमीवर आहे. पडत असेल तर म्हणा आमेन. हालेलुया. तो दुष्टाबरोबर तुम्हाला झगडायचं आहे. You have to fight with the evil. येशूच्या नामामध्ये त्याच्या विरोधात उभं राहायचं आहे. In the name of Jesus you have to stand against नाश him. होईल असे माघार घेणाऱ्यांपैकी आम्ही नाही. We are not the ones who take a step आम्ही back. विजयासाठी पुढं चालणारे लोक आहोत. But we are the people who walk forward and forward for victory. आणि मग प्रियानो आम्हाला पुढं जायचं आहे. We have to move forward. आणि मग बायबल असतं लढाई करणारी इसम संसाराच्या कार्यात गुंतत नाही. And it says no one engaged in warfare तो entangles नोकरी himself with करतो affairs आपल्या of life. कुटुंबासाठी, If you're working for your तो family, व्यवसाय करतो आपल्या कुटुंबासाठी, if you do business for your पण त्याचं family, ध्येय आहे की मला देवानं वरील गोष्टीसाठी पाचारण करायचं केले, ते मला मिळवायचंय. आणि मला ते मिळत असताना मी माझ्यावर इतर जे लोक आहेत ज्यांना ते माहित नाही त्यांनाही मला ते सांगायचं आहे. हालेलुया. goal is God has prepared me for the things of above and I have to tell also the people who I am working with. आम्ही मात्र त्या संसाराच्या कार्यात इतकं गुंतून जातोय. We are so entangled in the affairs of life. आम्ही देवाच्या कुठल्या मीटिंगला किंवा आणि सभेला जरी गेलो, if we go to any meeting of तरी आम्ही संसाराच्या गोष्टी मागत असतो. then still we talk about the things of घर life. पाहिजे, We want house, अमुक पाहिजे, we want this, तमुक पाहिजे, and that. म्हणजे काय संसाराच्या गोष्टी. These are the affairs of त्याच life. कार्यात आम्ही गुंतलेलो आहे. We are just entangled in those things. बरोबर आहे की नाही?
ते बघायला देव समर्थ आहे. And God is able to take care जे of those देवाने things. तुम्हाला नोकरी व्यवसाय जे काय दिले ते प्रामाणिकपणे करा. Whatever God has given you a job, do it sincerely. अधिक त्याच्या मागे लागू नका. Do not be greedy for gain. द्यायचं असेल तर देव त्याला देणार. If God wants to तुला give, देणार He आहे. will give it to you. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रियानो फार महत्त्वाचं संस्थानाच्या कार्यात आणि आज आम्ही पाहतो की सगळे लोक ह्याच गोष्टीच्या मागे आहेत आणि देवाचा सेवक देवाचे सेवक सुद्धा ह्याच गोष्टी सांगत आहेत. And many people and the servants of God are also saying the same. एक व्हिडिओ मी पाहिला. I watched a video एका सेवकाचा about a servant. आणि ते सेवक नुसते असे डोळे बंद करून वचन काय सांगत नाही. देव तुझा बिझनेस आशीर्वादित करो, देव तुला आरोग्य देव, तुला देव हे करो, देव तुला ते करो. बा कोणाचा तरी त्या ऍक्सिडेंट झालाय, त्याचा हात फ्रॅक्चर झालाय, देव तुला आशीर्वादित करो, देव तुला हे करो. पण कुणी सांगत नाही की येशू लवकर येत आहे, आम्हाला आमची तयारी करायची आहे, आम्हाला प्रार्थनेमध्ये जीवन जगायचंय, आम्हाला सर्व गोष्टी आणि टाकून प्रथम स्थान आमच्या देवाला द्यायचंय, हे कुणी सांगत नाही. And he used to just close his eyes and he was telling that you will receive this and that, but nobody tells that Jesus is coming soon and you need to prepare yourself. देव तुझ्यावर सोन्याचा वर्षाव करत आहे. God will rain gold on you. देव तुझ्यावर चांदीचा वर्षाव करत आहे. God will देव rain तुझ्यावर ह्याचा silver on वर्षाव you. करत आहे. God will rain so and so अहो for देव you. तर म्हणतो मी तुझ्यावर कृपा तुझ्यावर वर्षितो, त्या कृपेमध्ये बलवान तुला व्हायचं आहे, तुझ्यासाठी मी ते करणार आहे. God says you have to be strengthened in grace and I will do the rest for you. एका ठिकाणी देवाची कृपा आहे, There one side there is grace of एका God ठिकाणी सोनं आहे. and there is gold on another side. मग तुला काय पाहिजे? Then what do you want? तुला सोनं पाहिजे का देवाची कृपा Do पाहिजे? you want gold or the grace of God? काय पाहिजे? What do you want? महिलांना जरा एवढं हळू म्हणू नका. सोनं का सोन म्हणू का कृपा म्हणू? काय कृपा पाहिजे की नाही? हा, We want the grace of God. कृपा असले तरच सगळ्या गोष्टी आहेत. If we have the grace of God, only then कृपा other आहे things तर are fine. मला माझा तंदुरुस्त मी चांगला तंदुरुस्त आहे. Only because of the grace of God I'm माझा healthy. आत्मा जीव शरीर चांगला आहे. My body, soul and spirit are सोन्या healthy. भरपूर गळ्यामध्ये आहे. I have a lot of gold. पण शरीर कुठला तरी आजारी जर त्या सोन्याला काय व्हॅल्यू आहे But if my सांगा? body is not healthy, it's of no ना use. आनंद ना काय ना काय. There's no joy and पण nothing अंगावर else. काय सोनं नाही, If I do not have any gold, गुंजभर सोनं नाही, there's no gold. तरी तो म्हणती व्यक्ती म्हणते प्रभूच्या नावाला धन्यवाद, Still that person is saying, praise परमेश्वर be to चांगला God. आहे, God is good. त्याची दया सनातन His mercy आहे. endures आणि forever. मग तुम्ही असं म्हणत असताना त्या स्त्रीच्या किंवा त्या पुरुषाच्या चेहऱ्यावर जे तेज येतं त्या सोन्याच्या झळाळीपेक्षा लाख पटीनं उजवा असतं. हालेलुया, हालेलुया. लोक त्या शेजारच्या बाईच्या गळ्यातलं सोनं बघणार नाही, पण तुमच्या चेहऱ्यावरचं तेज बघतील की किती प्रखर ते तेज आहे. People will not see the gold on you, but they'll see the radiance on your face. आणि तेज कुठून येणार? And where does this radiance तुम्ही come from? देवाच्या कृपेमध्ये बलवान होत जाल When you त्यावेळेस. keep on strengthening yourself in the म्हणून grace of God. संसाराच्या कार्यात गुंतू नका, Do not be entangled in the affairs of प्रभूच्या life. कामामध्ये गुंतून राहा. Be entangled in the work of God. प्रभूसाठी जीवन जगा. Live your life for God. प्रभूसाठी आपल्याला सगळं काय करायचं Do आहे. everything for आम्ही God. जगतो प्रभूसाठी, We live for God. आम्ही मरतो And प्रभूसाठी. we die for God. जगणे मला ख्रिस्त To आहे, live is Christ for मरणे me. मला लाभ आहे. To die is gain. ह्या अवस्थेमध्ये येणं To come in this situation, म्हणजेच मी संसाराच्या कामामध्ये गुंतत नाही. that means I do not entangle myself in the affairs ज्याने of life. आपल्याला सैन्यात घेतले The one who has enlisted us as त्याला soldier, संतोष व्हावे, so that we may please him, हा त्याचा हेतू असतो. and this is his intention. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. ज्या वेळेस तुम्ही तुमचं तारण झालं ना, When you were saved, तुमचा बाप्तिस्मा झाला, when you were baptized, तुम्ही सैन्यामध्ये भरती झालाय. you were enlisted in an army. पण कुणाला जर असं म्हटलं जाईल ना सुवार्ता सांगताना की चल मी तुला सैन्यात भरती करतो, पहिलं म्हणलं नको बाबा. And if you are preaching gospel, if you say let me assign you in a army, they will say no. हा, कारण सैन्यामध्ये जाणं काही एवढं सोपं नसतं. Because going into army is not easy. खूप खडतर ट्रेनिंग असतं. And there is a very strict ट्रेनिंग training. कंप्लीट झाल्या पण घाल्यानंतर पण पोस्टिंग फार अवघड असते. After training also posting is difficult. एकदम मायनस डिग्री मध्ये तुम्हाला ड्युटी करावी लागते. You have to do duty in harsh जिथं situations. अन्न पाण्याचा पुरवठा सुद्धा लवकर होत नाही अशा ठिकाणी तुम्हाला राहावं You have लागतं. to be somewhere where food and water are not easily मग provided. सैन्यामध्ये इतकं काही तुम्हाला
तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाही. It is not as easy as you think in the पण army. देव तुम्हाला असं सांगत नाही की चला मी तुला सैन्यात घेतो. And God does not tell you, let me take you in the army. देव आपल्याला त्याच्या प्रीतीमध्ये आपल्याला आकर्षित करतो. And God attracts us in पण His त्याच्या love. प्रीतीचं बळच इतकं आहे And the strength of His love की ते is so प्रीती much. अनुभवलेला व्यक्ती म्हणतो तुझ्या प्रीतीपासून देव आम्हाला कोण विभक्त करणार. And we say that who can separate us from your love, संकट God? विभक्त करू शकत नाही. No trials can separate us. उपासमार विभक्त करू शकत नाही. And no hunger. मला कुठली प्रतिकूल परिस्थिती विभक्त करू No शकत adversity नाही. can त्या separate. सर्व परिस्थितीमध्ये मी एकच म्हणतो माझा परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन Every आहे. situation I say God is good and His mercy endures forever. हालेलुया. मग Hallelujah. सैन्यामध्ये तुम्ही आहात. So you are in an म्हणजे army. खडतर तुम्हाला प्रवास You करायचा आहे. have to do a पण त्या harsh खडतर journey. प्रवासामध्ये देव तुमच्या बरोबर But आहे. in that journey, God is with आणि तो you. खडतर प्रवास जेव्हा तुम्ही विश्वासानं पूर्ण And if कराल you complete that journey with त्यावेळेस faith, तिथं तुम्हाला ऐकायला मिळणार आहे there you will get to माझ्या listen. भल्या आणि विश्वासू दासा. my faithful and good servant. काय काय लोकांना आवडत नाही संकट नको बाबा. And some people do not like देवाला tribulation. फक्त म्हणू आशीर्वाद दे, God, we tell God only give blessings. शांती दे, सुख दे, समाधान दे, पैसा दे, Give me peace, satisfaction, money, वृक्षापर्यंत दे, वृक्षासारखं दीर्घ आयुष्य दे, and give me a long पण life. त्रास नको. But no आणि जो tribulation. त्रास घ्यायला तयार नाही And the one who's not ready for त्याला कुठल्या tribulation, प्रकारचं बक्षीस नाही. and he will not have any kind of reward. हालेलुया. Hallelujah. तुम्हाला बक्षीस Do पाहिजे you want reward? मग त्रास सहन करावा Then endure लागणार, hardship. कष्ट करावे लागणार You आहे. have to labor. प्रभू मध्ये पुढे चालायचं You have to आहे. walk in the संकट God. आली तरी त्याच्यावर मात करून पुढे चालायचं Even आहे. in trials, you have to. हेच खऱ्या सैनिकाचं आत्मिक सैनिकाचं बळ आहे, त्याला आत्मिक जीवन आहे. And this is the true strength of a spiritual warrior. हालेलुया. Hallelujah. काल मी एका सेवकांकडे गेलो होतो रात्री. Yesterday I went to a servant of God. त्यांच्या फॅमिलीमध्ये फार मोठा पेकट एक समस्या निर्माण झाली. And there is a hardship in their life. देवाचे सेवक आहेत, पाळक आहेत, He is a pastor. पण फार भयंकर अशी अघटित अशी घटना त्यांच्याकडे घरात घडली. It was very harsh situation came upon their family. आणि मग ते दोघंही नवरा बायको त्यांचा मुलगा दोघंही एकदम घरामध्ये अशा म्हणजे दुःखी अवस्थेमध्ये होते. And his wife and children were in a very sad situation. अशा अवस्थेमध्ये होते की घरामध्ये कोण दगावलंय की काही. And it was such a situation as if somebody has passed away. मग आम्ही गेलो तिथं, आम्ही माझी पत्नी आम्ही दोघंही. Me and my wife went there. त्यांना सांगितलं की आयुष्यामध्ये पाळक या नात्याने किंवा सेवक या नात्याने आम्ही काम करत असतो, आम्ही देवाची सेवा करत असतो. And in this, I told him, in this life, as we work as pastors or servants of God, आणि कधी कुठल्या प्रकारचं संकट येईल आम्हाला माहित नाही. we do not know what kind of tribulation will come पण upon एका us. गोष्टीचा पाळक साहेब तुम्ही विश्वास धरा की देव आपल्या जीवनामध्ये जे काय करतो ते आमच्या कल्याणासाठी But असतं. remember one thing, Pastor, that whatever God does in our life, He does it for our good. तुमच्या जीवनामध्ये हे घडलं, तुम्ही का असं दुःखी झालेला आहात? Something has happened in your life. Why are you sad? का घरामध्ये कोणतरी गेल्यासारखं तुमच्या घरामध्ये वातावरण सुटकी करून ठेवलेलं Why आहे? the atmosphere in the home so sad? याही परिस्थितीमध्ये म्हणा उठा, परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया In सनातन this आहे. situation, get up and say, God is good and His mercy तुमच्या endures सेवेला forever. खंड पडता कामा नये. Let there be no gap in your ministry. प्रश्न आला तरी तुम्ही उठून या ठिकाणी तुम्ही चर्चला जा आणि मोठ्या आवेशाने देवाचं वचन सांगा. तुमचं देवाचं कार्य खंडित होता कामा नये. Even in this situation, get up and go and preach in the church. प्रसंग येतील जातील, And there will be trials and tribulations. बिकट असेल, It might be difficult. पण त्याच्यामधून सावरायला देव तुमचा समर्थ देव आहे. God is able to carry you through it. देव कदाचित तुम्हाला बघत असेल की या प्रसंगामधून का माझा सेवक कसा चालतो, God might be seeing how my servant is going through this. रडत बसतो का धैर्याने पुढे जातो. Is he crying or with courage is moving जो ahead? बलवान सैनिक आहे, So one who is a strong warrior, ख्रिस्ताच्या कृपेमध्ये बलवान आहे, the strengthened in grace of तो God, कुठल्याही वाईट बातमीला घाबरत नाही. he does not fear any bad condition. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. त्याचा एकच विश्वास He has असतो, only one faith. माझा देव कधीही वाईट करणार नाही. My God will never do anything bad. हालेलुया. Hallelujah. ज्यावेळेस सर्व काउन्सिलिंग करून त्यांच्या घरातून मी प्रार्थना करून बाहेर निघत होतो, And after all the counseling, I departed, सगळ्यांचे चेहरे प्रसन्न हसणारे होत and all of झाले. the faces were radiant. आम्हाला बापाला म्हणते, पास्टर बरं झालं तुम्ही आला. He said
said, Pastor, I thank आता that you आम्हाला came. उभारी आलेली आहे. Now we have a zeal. आता त्यांना खात्री पडली की देव आमच्या बरोबर Now आहे. they had assurance that God is with त्यांना them. माझ्या आयुष्यातल्या काही घटना सांगितल्या की जातीचे विचित्र प्रकारे I घडलेल्या told him situations of my life that were very त्याच्यातून देवाने difficult मला कसं नेलं, and how God took me त्याच्यातून मला across देवाने कसं पुढे आणलं आणि त्याच्यातून मला बाहेर काढलं आणि देवानं आशीर्वादित and केलं. how God brought me out of it and blessed me. म्हटलं मी कधी देवाजवळ कुरकुर केली नाही. I said I never complained. जेवढा प्रसंग बिकट, The more the difficult जेवढी situation, प्रश्न बिकट, the more difficult तेवढी questions, उपकार स्तुती अधिक. the more praise and worship. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. म्हटलं तुम्ही ते करा प्रिया देवाच्या दासात. And I said, do that. जेवढं प्रश्न बिकट तेवढी उपासना करा, प्रभूला धन्य द्यावा, द्या प्रभूचे आभार The माना. more difficult situation, the more you praise and worship God. मोठा प्रश्न आला की मी देवाला कधी म्हणत नाही, देवा ह्याच्यातून मला कसं सोडवणार तू. And if there arises a big question, I do not ask God, how will you युद्ध deliver me? कोणाचं आहे? Whose is the battle? कोणाचं आहे? देवाचं आहे. The battle belongs to मग the Lord. देवाचं युद्ध आहे म्हणून माझ्या प्रश्नामध्ये मी अश्रू गाळत दिवाणवर बिछाण्यावर बसलो, सोप्यावर बसून चालेल का? नाही. देव लढतोय, माझ्या बाजूने लढतोय, मला एक काम दिलेलं आहे. And God काय is दिलेलं fighting for आहे? युद्धाला जाताना त्या राजानं लोक नेमले, परमेश्वर चांगला आहे. हालेलुया. तुला ते काम आहे. You have that job. तू ते काम आवेशानं कर. Do it with enthusiasm. माझा आत्मा तुझ्या ठाई दिला, त्या आत्म्यानं भरून ते कर. I've given my spirit. Do with that जितकं spirit. करता येईल तितकं Do कर. as much as आणि you can. पवित्र आत्म्याच्या कार्याला लिमिट नाही. And there is no limit to the works of Holy Spirit. हालेलुया. जस्ट मी माझ्या देहानं उपासना करायला उभा राहतो. When I stand with my flesh to 15-20 worship, मिनिटं, अर्धा तास, 1 तासाने माझे पाय गळायला लागतात. 15-20 minutes, half an hour, and my पण legs start hurting. मी पवित्र आत्म्यानं भरून देवाच्या उपासनेला उभं राहतो. But with filled with Holy Spirit, I stand to माझे worship. 3 तास, 4 तास, 5 तास कसे जातात मला कळत नाही. आणि तेवढं जाऊन जेव्हा मी खाली येतो, मी तेवढाच टवटवीत असतो, कारण माझ्या ठाई कार्य करणारा आत्मा देवाचा आत्मा आहे. 3 and 5 hours pass by, but my legs are not tired, and when I come down, I'm Hallelujah. still enthusiastic. आम्हाला संसाराच्या कार्यात गुंतायचं नाही. We do not want to entangle in the आम्हाला affairs एक of युद्ध life. आहे. We have a आम्हाला battle. ते लढायचं आहे. We have to fight. आम्ही सैनिक आहोत. We are soldiers. म्हणजे मला काहीतरी काम करायचं That means आहे. I have to do विजय something. देणारा माझा देव आहे. God is the one who will give मागे मी तो victory. म्हटलं की कॅप्टनचं काम आहे प्लॅन करणं, And the work of the captain is to plan it. आणि सैन्याचं काम आहे त्या प्लॅन प्रमाणे ऍक्शन करणं. And the job of the soldier is to act accordingly. हालेलुया. असं आहे की नाही? सैन्याची तुकडी असते And there is a different battle armies. आणि त्या तुकडीच Arrays. तुकडी म्हणजे काय? Sections. हा. Different soldier sections. आणि मग त्याचा एक कॅप्टन असतो. And there is a captain for each section. प्लॅन कॅप्टन करतो. And the captain plans it. कसं जायचं, कुठं जायचं, कसा हल्ला करायचा, हे सगळं कॅप्टन ठरवतो. And captain decides where to go and where आणि to तो आपल्या attack. सैनिकांना तो प्लॅन सांगतो And he tells his soldiers the plan. आणि सैनिकांना ऍक्शनचा ऑर्डर देतो. And tells the soldiers to take action. प्लॅन त्या कॅप्टनचा आहे. The plan belongs to captain. ऍक्शन यांना करायची आहे. Soldiers have to take the विजय action. सैनिक मिळवतो. And the victory is again by आणि soldiers. घोषित काय होतं And what is declared? की कॅप्टनने केलेला आहे, That the विजय captain आहे. has done it. हालेलुया. माझ्या भावानं बहिणीनं इथं उलट आहे. My brothers and इथं sisters, it is आमच्या कॅप्टनने opposite. विजय मिळवलेला आहे. Here our captain has त्यानं achieved प्लॅन victory. केलेला आहे. He has planned it. त्याच्या प्लॅन प्रमाणे आता तो आम्हाला चालायला सांगत आहे, ऍक्शन घ्यायला सांगत आहे. As per his plan, is telling आणि us to walk. तोच आम्हाला म्हणत And आहे, he himself is तुम्ही saying, विजयापेक्षा अधिक more आहात. than conquerors. हालेलुया. टाळ्या वाजूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात. हालेलुया. माझ्या भावानं बहिणीनं मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं की वधस्तंभावरचा जो यज्ञ आहे त्याचा प्लॅन स्वर्गीय पित्याचा आहे. And the sacrifice on the cross is a plan of the heavenly Father. संपूर्ण आणि सृष्टीचा अधिकारी त्याचा तो आहे. And the authority of the nature, it is his plan. ती सर्व प्लॅन आपल्या प्रिय पुत्राला सांगितला. And he told his plan to his beloved पुत्र son. तो प्लॅन घेऊन भूतलावर आला मानव रूप धारण करून. Beloved son came on this earth with that plan. त्या प्लॅन प्रमाणे सगळं काय त्यांनी कृती केली. He acted everything according to the विजय plan. मिळवला. He received victory. आणि वर जाताना तो म्हणतो, मी पेंटिकॉस्टच्या दिवशी तुम्हाला पवित्र आत्मा पाठवतो. आता तो पुढचा प्लॅन तुम्हाला सांगेल, त्याच्याप्रमाणे चाला म्हणजे तुम्हाला विजय मिळणार आहे. हालेलुया.
While ascending, he says, on the day of Pentecost, I will send my Holy Spirit who will tell you the further plan. म्हणून आम्हाला सांगितले की पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाला. To us it has been told to walk with the inspiration of Holy आम्हाला Spirit. शिकवतो सत्यामध्ये न्यायला. He teaches us to walk in the truth. तो आम्हाला शिकवतो सधर्म भूमीमध्ये तो आम्हाला घेऊन जातो. He takes us into a good land. म्हणून आम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाललं पाहिजे. So we need to walk with the inspiration of Holy Spirit. त्याचा जो प्लॅन आहे, पवित्र आत्म्या जो प्लॅन आहे, तो प्लॅन घेऊनच आलेला आहे. The Holy Spirit has come with a plan. आम्हाला फक्त त्या आत्म्याने भरून पुढे चालायचं आहे. We only need to be filled with the Holy Spirit and walk. Hallelujah. 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 जसा मी चालतो प्रियानो, When we walk, beloved, विजय तुमचा आहे. the victory belongs to you. सर्व गोष्टी तुमच्या आहेत. All things ज्या belong to भूमीवर you. तुम्ही पाऊल ठेवाल, भूमी तुमची आहे. Wherever you place your ज्या feet on, you will कामामध्ये receive तुम्ही हात it. घालाल ते काम तुमचं Whatever आहे. you put your hand into, it will be त्याच्यामध्ये तुम्हाला victorious. यश प्राप्ती. You will receive पण victory. त्याच्या अगोदर But before that, ख्रिस्ताच्या कृपेमध्ये बलवान be व्हा. strong in the grace of Christ. संसाराच्या कार्यात गुंतू नका. Do not be entangled in the affairs of life. देवाच्या कार्यात गुंता. Be entangled in the works of God. हालेलुया. Hallelujah. संसाराच्या कार्यात जो गुंतो त्याला काही शाश्वती नाही. And the one who entangles in the affairs of life, पण he has no देवाच्या assurance. कार्यात गुंतणारा देवाचा सेवक, तो धार्मिक, त्याच्याविषयी सांगितलं आहे की तो निराश्रित झालेला आणि त्याची संतती भिकेस लागलेली मी कधी पाहिलेली नाही. One who entangles himself in the work of God, it is said, I have not seen the children of the righteous being hungry and orphans. म्हणून ज्यांना वाटतं की माझी मुलं सुस्थितीमध्ये असावी, And whoever thinks my children should be in a good त्यांनी एकच condition, काम करा, ज्यांनी तुम्हाला सैन्यात घेतले त्याला संतुष्ट करा. and please him who has enlisted you as a soldier. त्याच्या कार्यात तत्पर राहा. Be zealous for his work. आपोआप सगळ्या गोष्टी घडत And राहतील. automatically all the things will happen. हालेलुया. Hallelujah. संकट येतील, Trials and tribulations will come. भयंकर संकट येतील. You'll have difficult hardships. तो मनुष्य निभावून जाईल, ती स्त्री निभावून जाईल जी ख्रिस्ताच्या कृपेमध्ये बलवान आहे. And that person will move who is strengthened in the grace of आणि God. तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत बलवान व्हायचं असेल If you want to be strengthened in तर the grace of प्रयत्न God, तुम्हाला करायचे आहे. you have to make the effort. आणि तुमच्या प्रयत्नाला यश देव देणार. God will give your trials victory. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. म्हणून प्रियानो, प्रयत्नाशिवाय काही नाही. There is प्रयत्न nothing करा. without trying. नेटानं जाण्याचा प्रयत्न करा. And try to walk dedicatedly. रुंद मार्ग, पसरट मार्ग नाशाचा मार्ग आहे. And the wide way is the way to destruction. अरुंद मार्ग जीवनाचा आहे. Narrow way is the way of life. ज्यांना तो सापडलाय The ones who have received it, त्यानं नेटानं जाण्याचा प्रयत्न करा. they should walk with dedication. नेट म्हणजे हे आम्हाला जोर लावायचं आहे ते We करण्यासाठी. have to be strong and we have to push आणि it forward. त्याच्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही. Without which we cannot receive तुम्हाला जर anything. कोणी असं शिक्षण देत असेल ना, तुम्हाला कधी प्रश्न येणार नाही, तुम्हाला तुम्ही येशूकडे आला की तुम्हाला हे होणार नाही, तुम्हाला ते होणार नाही, साफ झूट. If anybody tells you that you come to Christ, you'll have no trials and tribulations, that is a lie. काय ते सगळं खोटं आहे, मी तुम्हाला सांगतो. I tell you that everything that is a lie. मग खरं काय आहे? And what is the truth? संकट येतील, There will be hardships. विश्वासामध्ये भक्कम Be राहा. strengthened in faith. तुला बाहेर काढायला तुझा देव तुझ्या बरोबर आहे. God is able to कारण pull त्याने you out of ऑलरेडी it. म्हटलेलं आहे, अग्नी तुला पोळणार नाही, जलाशय तुला बुडवू शकणार He's नाही. already said that the fire will not scorch आणि you and the शद्रक waters will not मेषक drown you. अबेदनोगोचं तर आम्हाला जीवनाचं माहीतच आहे. We know about Shadrach, Meshach and घाबरून Abednego. बसले नाही की देवा आता कसं एवढं तुझं केलं ना, आता अग्नीत पडायला प्रयत्न आहे. ते उलट धैर्याने म्हटले, नाही सोडवलं तरी चालेल राजा, पण आम्ही काही नमन करणार नाही, टाकायचं बिनधास्त टाक. And they were not scared, but they said with courage, even if he die, it's okay, we will not bow down आम्हाला before the त्यातून idol. सोडवायचं नाही सोडायचं आमच्या पित्याचा, आमच्या देवाचा प्रश्न आहे. It is the question of a God if he wants to rescue us नाही or not. सोडवलं तर आम्ही इथून सुटून तिथंच जाणार आहे. If not rescued, we will go up there. हालेलुया. आणि वाचलो तर त्याच्याच कार्यामध्ये पुढे वाटचाल And करणार if आहे. saved, we will walk in his म्हणजे ways. कुठल्याही अवस्थेमध्ये आम्ही असणार आहोत, No matter in what आम्ही situation, आनंदीच असणार we आहोत. will be happy. सेवा करतोय, आनंदी आहोत आम्ही. We will be serving, we will be जगातून happy. निघून गेलो, अजून आनंदी If we आहोत leave the आम्ही. world, we'll be more कारण happy. थेट पित्याजवळ आहे. Because we'll directly go to the Father. हा विश्वास आमचा पण. So faith should be in त्या us. 7 पट तप्त भट्टीच्या अग्नीला पण ते सामोरे गेले. The 7 times fiery आणि furnace, this परिणाम काय confronted झाला it. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. And everybody knows what was the effect. त्यांचा केस सुद्धा जळाला नाही. Not the hair of ज्या the head was दोरीने burned. बांधली ती दोरी जळाली, And the rope was burnt. टाकणारे जळाले, The ones putting in the they were अग्नी burnt. लज्जित झाली And the fire आणि was देवाचे ashamed. सेवक विजयी झाले. The servants of God became ते victorious. वीर ठरले. They became warriors. कारण त्यांनी काय केलं, ज्यांनी आम्हाला सैन्यात घेतलं त्याला संतुष्ट करणं हाच आमचा हेतू आहे. आमेन म्हणा. The intention is to please him who enlisted us as a soldier.
हे आमचं आत्मिक जीवन आहे. This is a spiritual life. म्हणून आम्ही पाहतो की मोशेला देवा त्या अमालेकी लोक त्याच्या विरोधात लढायला आले प्रियानो. So when the Amalekites came against Moses, देवाने मागचं सांगितलं तसं त्यांना सांगितलं की तुम्हाला विजय आहे. and God told them that this victory belongs to you. देव आरंभीच शेवट कळवतो. And in the beginning only God tells us what is the end. असा आमचा देव आहे. Such is our God. हालेलुया. Hallelujah. नो सस्पेन्स. There's no suspense. हालेलुया. सस्पेन्सने मनुष्याची बुद्धी एकदम हे होतं, सुन्न होतं मनुष्य. A man becomes anxious if there's suspense. मग सस्पेन्स आमच्या देवाकडे काय नाही. And God does not have any जे suspense. काय आहे ते उघड आहे. Whatever it is, He tells us विश्वास beforehand. ठेव, देवाचं गौरव पाहशील. Believe and you'll see the glory of God. विश्वास नाही ठेवला तुझं नुकसान आहे. If you do not have faith, the असं destruction is yours. नाहीतर असं. If this, neither this or that. आमेन. आमचा देव पडद्याच्या आत काही काम करत नाही. And God does not work behind the आम्हाला त्या curtains. पडद्याच्या आतमध्ये घेऊन जाण्यासाठी तो पडदाच देव काढून टाकतो. And God has removed the veil for taking us आणि inside. देवानं ते वधस्तंभावर केलेलं आहे. And God has done it on the cross. हालेलुया. Hallelujah. पापाची आडभिंत जी देवाच्या नामच्यामध्ये होती ती त्यांनी काढून टाकली त्याच्या रक्ताद्वारे. And the wall that was against तो us, and पडदा God वर removed पासून it. खालपर्यंत फाटून गेला. The veil was torn from top आणि to आम्ही bottom. सर्व येशूच्या रक्ताद्वारे येशूच्या नामामध्ये थेट परमपवित्र स्थानामध्ये परमपवित्र देवाच्या जवळ आलेलो आहोत. येणार आहोत नाही तर आलेलो आहोत. And through the blood of Christ, we all have entered in the most holy place, in the most mighty म्हणून God. अनुवादाच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो त्या गीतामुळे माझा सगळा विषय बदलला बघा. हालेलुया. पण चालेल, ठीक आहे, आपला देव बरोबर फिरून फिरून ते आपल्या मुद्द्यावर बरोबर आणतो. आमेन. कारण बोलणारा आत्मा आहे, आम्ही नाही. आणि देवाच्या आत्म्याला बरोबर माहिती की सगळीकडे फिरून कुठं बरोबर तिथं आणायचं. आम्ही सगळीकडे फिरतो आणि बरोबर येतो वधस्तंभापाशी. हालेलुया. कारण तारण प्राप्त होतातल्या लोकांना वधस्तंभाचं शिक्षण कसं आहे? सामर्थ्य. उत्पत्तीमध्ये सुरुवात केली तरी शेवट आम्ही येतो वधस्तंभ. नव्या करारात सुरुवात केली ते आम्ही फिरून सगळं उपदेश ऐकून शेवटी येतो कुठं? वधस्तंभ. वधस्तंभ, वधस्तंभ, वधस्तंभ. आमचं जीवनच ख्रिस्त केंद्रित आहे. हालेलुया. आणि म्हणून मी पाहतो अनुवादाच्या पुस्तकामध्ये 17वा अध्याय Deuteronomy 17. वाचा 10 वचनापासून काय वचन वाचा. परमेश्वराने निवडलेल्या स्थानी जो निर्णय ते सांगतील त्याप्रमाणे तू कर. सॉरी निर्गम अनुवाद नाही, निर्गम 12 वाचले. मोशाच्या सांगण्याप्रमाणे यहोशुवाने केले व तो अमालेकाशी लढू लागला. मोशे, अहरोन आणि हूर हे डोंगराच्या माथ्यावर गेले. हे डोंगराच्या माथ्यावर. त्याच्या अगोदरचं वाचा 8वं मग वाचा पुढचं. मग अमालेक येऊन रफिदीम येथे इस्रायल लोकांशी लढू लागले. पुढं. तेव्हा मोशाने यहोशुवास सांगितले, आपल्यातले काही पुरुष निवडून काढ आणि जाऊन अमालेकाशी युद्ध कर. उद्या मी देवाची काठी हाती घेऊन डोंगराच्या माथ्यावर उभा राहील. या ठिकाणी काय सांगितलं की तू अमालेकाशी युद्ध करायला काही निवडक लोक घे, म्हणजे सैनिक घे आणि तू त्यांच्याशी लढायला युद्ध करायला जा. बरोबर. निवडून घे आणि अमालेकी युद्ध कर. उद्या मी देवाची काठी हाती घेऊन डोंगराच्या कुठे जाणार आहे? माथ्यावर उभा. म्हणजे काठी आली की आता काहीतरी होणार आहे. बरोबर. If this rod has something is going to happen. त्याला माहिती आहे काठीचा चमत्कार काय आहे. He knew what was the miracle of the rod. इस्रायल लोकांनी पण काठीचा चमत्कार बघितलेला आहे. Even the Israelites saw the miracle of the rod. आणि फारोच्या जादूगारांनी काठीचा साप केला. And the magicians of Pharaoh made the rod into a पण त्याची snake. काठी टाकली, त्याचाही साप झाला. And Moses also threw a stick, a rod, and that same happened. जादूगारांनी जादू केली. But magicians did the magic. आमच्या देवाने वास्तवतेमध्ये सगळं केलं. And God did in reality. ते कसं समजलं? How did we understand? कारण फारोच्या जादूगारांनी जेवढे साप केले तेवढे मोशेच्या काठीने जे साप झाला त्यांनी सगळे सापांना गिळून टाकलं. And the snakes that were created with the magician's rod and Moses' snakes. म्हणजे ही जादू नाही. Means this was not magic. आमच्या देवामध्ये निर्मितीचं सामर्थ्य आहे. And God has the strength. ते भास नाही. भास म्हणजे नाही का मृग. भास म्हणजे mirage. It is not an illusion. भास नाही. It is not an illusion. तर ते वास्तव आहे. But it is reality. सत्य आहे. It is truth. त्यांनी काठी टाकली. He threw the rod. साप झाला. It became a snake. तो खरा साप होता. It was a real snake. आणि त्याला वेगळी शक्ती देवाने दिली होती. God gave him a different strength. त्याने जादूगाराचे सगळे भ्रमिष्ट जे भास आहे ते सगळे साप
खाऊन And टाकले. he ate all the illusion snakes of the magicians. पुढे आम्ही पाहतो चमत्कार आणि तांबड्या समुद्राच्या काठावर. And further we see the miracle on the Red Sea. काय गडबड करू नको, स्थिर राहा. Do not be confused, stay काठी still उगार. and lift up your rod. एवढा मोठा समुद्र, त्याचा शेवट, त्याचा किनारा आपल्याला कळत नाही. आपण ह्या किनाऱ्यावर उभा असतो, तिकडचं दिसतं का काय आपल्याला किनारा? And such a big sea for which we cannot see the end. काठीची उंची जास्तीत जास्त किती असला तर त्यावेळेस ते आणि यहुदी लोक वगैरे सगळे उंचे पुरे होते, त्यामुळे काठी कदाचित 7-8 फूट असू शकते. And the rod might be 7-8 feet long. आणि पण त्या समुद्राची रुंदी आपल्याला काय माहित We नाही. do not know the width of the sea. मोशेने काठी उगारली, But Moses lifted up the rod, 2 भागामध्ये समुद्र दुभांगला. and the sea was divided into 2 parts. हा, म्हणजे देव तुम्हाला कृती करायला लावतो, आम्हाला कृती करायला लावतो, आणि कार्य देवाचा होतं प्रिया. God tells us to do the action, but God does the आणि work. इथं पण आता तो काय म्हणतो, Here also he तू says, निवडक लोक घे you select a few people आणि अमालेकाशी युद्ध करायला जा. and go against the Amalekites. मी काय करतो, What I will do, काठी घेतो take the rod आणि डोंगराच्या माथ्यावर जातो. and will go on the mountain, कारण तुला तिथं जे काय मिळणार आहे विजय, because what victory you will तो receive, देव देणार आहे. God is going to पण give it to तो you. विजय But मिळण्यासाठी to receive that देवाने victory, याला काय कृती करायला God सांगितलेली has आहे. told him to do some हा, actions. पुढे वाचा काय लिहिलंय. मोशाच्या सांगण्याप्रमाणे मोशाच्या सांगण्याप्रमाणे यहोशुवाने केले यहोशुवाने केले व तो अमालेकाशी लढू लागला. लढू लागला. मोशे, अहरोन आणि हूर मोशे, अहरोन आणि हूर हे डोंगराच्या माथ्यावर गेले. डोंगराच्या माथ्यावर गेले. त्या समय असे झाले की त्या समय असे झाले की मोशे आपले हात वर करे, मोशे आपल्या हात वर करी, तेव्हा इस्रायलाची सरशी होई. इस्रायलाची सरशी होई. व तो आपले हात खाली करी, व तो आपले हात खाली करी, तेव्हा अमालेकाची सरशी होई. काय होते त्या समयी असे झाले की मोशे आपले हात वर करी, तेव्हा इस्रायलाची सरशी होई, आणि तो आपले हात खाली करे तेव्हा अमालेकांशी सरशी होई. याच्यावरनं त्याला काय जाणवलं की आपले हात आता काय राहिले पाहिजे, वरच राहिले पाहिजे. वाचा पुढं. मोशाचे हात भरून आले तेव्हा मोशेचे हात भरून आले तेव्हा त्यांनी एक धोंडा घेऊन अहरोन आणि हूर यांनी काय केले, एक धोंडा घेऊन मोशाच्या खाली ठेविला. मोशेच्या खाली ठेवला व तो त्यावर बसला. व मोशे त्यावर बसला. आणि अहरोन व हूर यांनी यांनी दोह बाजूंकडून त्याच्या हातास टेका दिला. त्याच्या हातास टेका दिला. म्हणून सूर्य मावळेपर्यंत त्याचे हात स्थिर राहिले. वाचवा. It says in chapter 17:11 onwards, and so it was when Moses held up his hand that Israel prevailed, and when he let down his hand, Amalek prevailed. But Moses' hand became heavy, so they took a stone and put it under him, and he sat on it. And Aaron and Hur supported his hands, one on one side and the other on the other side, and his hands were steady until the going down of the sun. या ठिकाणी बायबल आम्हाला सांगते पहा. Here the Bible says, आणि मोशेला त्या अहरोन आणि हूर यांनी काय केलं, एक धोंडा आणला. and Aaron and Hur brought a stone त्या धोंड्यावर मोशेला बसवलं and made Moses sit on the stone. आणि मग एका बाजूला अहरोन, एका बाजूला हूर यांनी काय केलं, त्याच्या हाताला आधार दिला. Aaron and Hur supported one on each side. कारण त्याच्या अगोदर मी पाहिले की मोशेने हात वर केले, Further, before we saw पण Moses had त्याचे lifted हात his hands, भरून आले. but his hands became heavy. पण युद्धामध्ये जर आम्ही असतो तर मी थकलो, माझे हात भरून आले, असं सबब चालत नाही. If we are in a battle, we cannot tell these excuses. अशाला कोणी सैन्यामध्ये घेत नाही. Nobody includes such a person in the युद्ध army. विजय देणारा कोण आहे, Who's the one who gives देव victory? आहे. आमच्या बाजूने लढणारा कोण आहे, देव आहे. And God is the one who fights पण for याचा अर्थ us. आम्हाला गप्प बसायचं आहे का? Does that mean we have to sit silent? मोशेला सांगितलं की आपले हात वर ठेव. He told Moses to lift up his hands. मग त्यावर बसला आणि अहरोन आणि हूर यांनी तो दोन्ही बाजूने त्याला आणि हातास टेका दिला, म्हणून सूर्य मावळेपर्यंत त्याचे हात काय राहिले, स्थिर राहिले. And Aaron and Hur supported his hands, one on the other side and the other on the other side, and his hands were steady until the going down of the sun. हात प्रभूच्या समोर उभं राहून हात उंच करण्यामध्ये हा आशीर्वाद आहे. And this is a blessing to come in front of God and lift up your hands. हात वर करण्याचे काय आशीर्वाद मी काही वर्षापूर्वी एक मेसेज दिला होता. And a few years ago, I had told the blessings of lift up your hands. त्याच्यामध्ये हा एक आशीर्वाद And आहे. this is one of the blessings. तुम्हाला जर विजयी जीवन जगायचं If असेल you want to live a तर victorious हात life, उंच करून प्रभूची आराधना lift up करा. your hands and praise God. हात उंच करणं म्हणजे प्रॉपर असे उंच करणं. And lifting up your hands means lifting करा it बरं up सगळेजण straight. आपले हात उंच. माझा माईक आज माझा माईक आहे त्यामुळे मी हा केलं नाही, पण असे उंच व्हायला पाहिजे. आणि किती वेळ व्हायला पाहिजे, जेवढी ताकद असेल, जेवढी क्षमता असेल. आणि क्षमता तुमची कधी वाढेल, तुम्ही रोज ती प्रॅक्टिस कराल त्यावेळेला. हालेलुया. मी कुठं खाली घ्या म्हटलं का, हे असं असते आपलं.
आशीर्वाद पाहिजे घ्या घ्या, आशीर्वाद पाहिजे पण कृती करायला नको. मग गाणं आम्हाला काहीतरी उगाच काहीतरी शिकवतो आपलं, आणि लढणारा देव आहे, लढणारा देव आहे. आपण तुम्हाला काय करायचं ते तर समजून घ्या पहिल्यांदा, बरोबर आहे की नाही. आम्हाला काय झोपायला सांगितलं नाही, आम्हाला काय बसायला सांगितलं, आम्हाला कृती करायला सांगितलेलं आहे. मग शलोमोनाने पण ज्यावेळेस मंदिराचं समर्पण केलं त्यावेळेस प्रार्थना संपेपर्यंत त्याने आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंच केले होते. प्रार्थना कधी संपली वेळ सांगितलेला नाही, पण त्याचे हात मात्र प्रार्थना संपेपर्यंत कसे होते, वर होते. आम्हाला दरवेळेला सांगावं लागते की आता हात उंच करा. असं जेव्हा सांगितलं जातं ना की अमुक ब्रदर प्रार्थना करतील, अमुक बहीण प्रार्थना करेल, आणि ती बहीण आणि ते बंधू जेव्हा म्हणतील ना चला आपण प्रार्थना करू, की आपोआप आपल्या हातांना सवय लागली पाहिजे. हालेलुया. आता मी म्हणतो चला आपण प्रार्थना करू, तुमच्या हात वर गेले पाहिजे, चला आपण प्रार्थना करू. हालेलुया. शहाणी मुलं, आमेन, बरोबर आहे. शहाणी मुलं काय करतात माहिती आहे का? वाचा शिस्त, एपिस्कराचं पत्र 5वा अध्याय, परवा आपण वाचलं ते पहिलं वचन. तर मग तुम्ही प्रिय मुलांप्रमाणे, देवाच्या प्रिय मुलांप्रमाणे देवाचे अनुकरण करणारे व्हा. ब्रदर शिके आता तुम्ही वाचा माईक मध्ये. तर मग तुम्ही आता मी म्हणतो तर मग तुम्ही, हालेलुया. प्रिय मुलांप्रमाणे देवाचे अनुकरण करणारे व्हा. हालेलुया. मग आमचा देव प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा एकांतात पित्याकडे प्रार्थना करा जायचा वरती एकांतात, तेव्हा तो कसा प्रार्थना करत होता, हात उंच करून. हालेलुया. शलोमोनाने कशी प्रार्थना केली, हात उंच करून. विजय मिळवण्यासाठी मोशीने काय केले, हात उंच केले. हालेलुया. आपले बाहू उभारा. लिफ्ट अप युअर हँड्स. मग प्रिय मुलांप्रमाणे आम्ही कोणाचं अनुकरण करायला पाहिजे, As dear children, who should we imitate? कोणाचं, जोरात म्हणा, देवाचं अनुकरण. या आठवड्याचं वचन एपिस्कराचं पत्र 5वा अध्याय त्याचं पहिलं वचन. तर मग तुम्ही प्रिय मुलांप्रमाणे देवाचे अनुकरण करणारे व्हा. आता विजय ख्रिस्तानं मिळवला, आमेन, पित्याच्या इच्छेप्रमाणे चालून. आता तुम्हाला त्याचं अनुकरण करायचं आहे. त्यानं आम्हाला जी आज्ञा दिली त्या आज्ञेचं पालन करो. हालेलुया. म्हणून येशू म्हणतो माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात, ती माझ्या मागे येतात. म्हणजे काय करतात, ते माझं अनुकरण करतात. हालेलुया. बापाच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो म्हणजे काय, प्रत्यक्ष बापाचं पाऊल पाडलं की तिथं पाऊल टाकतं असा त्याचा अर्थ आहे का? नाही. बापाच्या पावलावर पाऊल टाकणं म्हणजे बापाचं अनुकरण करणं. हालेलुया. आमच्या प्रभूच्या मागे चालणं म्हणजे काय करणं, प्रभूचं अनुकरण करणं. कशा मुलांप्रमाणे, प्रिय मुलांप्रमाणे. आता प्रश्न परत विचारा, मी देवाचा प्रिय आहे का? मग तुम्हाला बरोबर सगळे तुम्हाला कारण येतील तुमच्यासमोर. तुम्ही देवाला प्रिय का नाही, मी हे करत नाही, मी ते करत नाही, मी प्रार्थना करत नाही, मी फक्त गरज असली की प्रार्थना करतो, सगळे बरोबर उत्तरं येतात. प्रश्न तुमच्यासमोर येतात, त्याची उत्तरही तुम्हाला माहीत आहेत. मनुष्य 2 व्यक्तीला फसवू शकत नाही, एक स्वतःला आणि एक देवाला. बरोबर आहे का नाही? बाकी सगळ्याला तो फसवू शकतो. आई बाप भाऊ बहीण पत्नी पती सगळ्यांना फसवू शकेल, पण तो स्वतःला कधी फसवू शकत नाही आणि देवाला कधी फसवू शकत नाही. मग त्याच्यासमोर काही गुप्त राहतच नाही. धोंड्यावर पडा, पश्चाताप करा आणि रोज प्रभूचं अनुकरण करणारे व्हा. आमेन. पुढे आम्ही काय होता अनुवादाच्या पुस्तकामध्ये, मग सूर्य मावळेपर्यंत त्याचे हात स्थिर राहिले. आता महत्वाची गोष्ट त्या काळामध्ये कसं होते, युद्धाचा वेळ ठरलेला असायचे. सूर्योदयापासून And there used to be a time beforehand where there used to be a battle from the rising of sun till the setting of it. सूर्य मावळला Once the sun sets, की दोन्हीकडचे सैनिक एकत्र गप्पा मारायचे. After that, both sides of the soldiers used to talk. आता पण आम्ही जर पाकिस्तान भारत बॉर्डरला गेलो ना, Even now if we go to the border of India and Pakistan, there is no condition of war. पण बरोबर ते त्यांच्या बॉर्डरच्या आतमध्ये आपले सैनिक आपल्या बॉर्डरच्या आतमध्ये एकमेकांशी चांगल्या गप्पा मारत असतात. And both the soldiers talk to each other nicely. काही त्यांच्यामध्ये काय चांगल्या गप्पा हसून खेळून गप्पा मारतात. And they talk nicely with each other. तसंच एकदा सूर्य मावळला, So once the sun sets, की सगळं. पण ह्याचं सूर्य मावळेपर्यंत पण ह्याने काय केलं, मोशीने आपले हात त्याने स्थिर ठेवले. म्हणजे पूर्ण विजय देवानी त्यांना दिला. पुढे काय लिहिले वाचा. मग यहोशवाने आपल्या तलवारीच्या धारेने
अमालेकाचा व त्याच्या लोकांचा मोड केला. मग परमेश्वराने मोशाला म्हटले याचे स्मरण राहावे म्हणून ही गोष्ट एका ग्रंथात लिहून ठेव आणि यहोशुवाच्या कानी घाल. मी परमेश्वर अमालेकांची नावनिशाणी आकाशाखालून नाहीशी करणार. तेथे मोशाने एक वेदी बांधून तिचे नाव यावे निसी. परमेश्वर माझा ध्वज. काय लिहिलंय यावे निसी म्हणजे परमेश्वर माझा ध्वज. मग प्रियानो आम्ही काय करतो, प्रार्थना एखादं संकट आलं की मग प्रार्थनेमध्ये हा संदर्भ घेता, देवा तू माझा विजयाचा ध्वज, देवा तू माझा यहोवा निसी, देवा माझा तू पुरवठा करणारा तू यहोवा हिरे. पण अरे तो तुला का पुरवठा करेल, का तुझ्यासाठी तो विजयाचा ध्वज होईल, तू काय केलं देवासाठी, काय केलेस का? मोशेने तर संध्याकाळपर्यंत आपले हात उंच ठेवले, हालेलुया, आणि मग तो म्हणू शकला की परमेश्वर माझा विजयाचा ध्वज. तुम्ही त्या संकटामध्ये, त्या प्रश्नामध्ये आपले हात उंच ठेवा, प्रभूला शरण जा. अब्राहमाने आपल्या कुठल्या प्रकारचा शंका न घेता आपल्या मुलाला त्याने अर्पण करण्याचा पूर्ण निर्धार केला, त्याने ती सगळी कृती केली, म्हणून देव त्यासाठी पुरवठा करणारा ठरला. तुझ्यासाठी का मी पुरवठा करणार हो? हाल मागं मी तुम्हाला सांगितलं का तुझ्यासाठी, तू काय केलं देवासाठी? And why will God provide for you? म्हणून या ठिकाणी बायबलला Here the Bible says, त्या मोशेने सगळं काय केलं देवाच्या आज्ञेप्रमाणे. and Moses did everything as per the commandment एक of वेदी God. बांधून तिचे नाव ठेवले यावे निसी. Built an altar and named it, the Lord is my banner. परमेश्वर माझा ध्वज. Jehovah Nissi, that Lord is my banner. युद्ध त्यानं केलं. He did the battle. सैनिकाला मोशेला त्याने काम दिलं. And he gave his soldier Moses a work. हात उंच कर. To lift up his hands. यहोशुवाला सांगितले की तू युद्धाला जा. And told Joshua to go, you go for the war. युद्ध कर. You fight it. पण तुझ्या युद्ध करण्याने विजय नाही. But your fight does not have victory. मोशेचे हात उंच करण्याने विजय कर, विजय देव देतो. Victory will come because Moses has lifted his hands. हात उंच करणं म्हणजे शरण जाणं आहे. Lifting up your hands means surrendering. प्रभूला शरण जा. Surrendering to God. देव तुमच्या बाजूने लढायला आहे. God will fight for पण you. तुम्हाला पण कृती करायची आहे. You also have to act. तुमच्या संकटामध्ये तुम्ही ते समजून घ्यावं की मला आता काय कृती करायची आहे. In your trials you need to understand what you have to do. कुठलाही प्रसंग असू द्या, no matter what situation, कृती एकच आहे. there's only one act. परमेश्वर चांगला आहे. God is good. त्याची दया सनातन आहे. परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सनातन आहे. परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सनातन आहे. मृत्यूच्या शाळेतून जात असलो तरी परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सनातन आहे. तो जर माझ्या बरोबर आहे तर अनुभव हाच असणार आहे. परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सनातन आहे. माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याणाने ही दया ही लाभतील, कारण परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सनातन आहे. आणि परमेश्वरच्या घरात मी चिरकाल राहीन, कारण परमेश्वर चांगला आहे. त्याची दया. हा, उठून उभं राहूयात, एक जय घोषाचं गीत गाऊ आणि प्रार्थना करूया. जरा टचकन उभे राहा. हालेलुया. 1 2 3. ते गाणं फार मोठे नाही, ते बाकीच्यांना पण कोणाला येत नाही ते गाणं, नाहीतर घेतलं असतं ते गाणं लढायचं.